Hello students, welcome to the Prakashan Academy Maharashtra. My name is Sumedha. Today we are learning for standard 5th and our subject is English, unit 2nd. Okay, now see what is in it? Second unit we will learn now. Okay, आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. आपलं लेक्चर सुरू होत आहे आता. ठीक आहे, आपलं युनिट आहे सेकंड. पहिलं युनिट आपण बघितलेलं आहे. आता हे दुसरं युनिट आपण बघणार आहोत. आता बघा काय आहे सेकंड युनिट मध्ये. फर्स्ट आहे द लिटिल रेड हेन, म्हणजे काय, एक छोटी लाल कलरची कोंबडी. ठीक आहे, आता यामध्ये काय दिले बघा. अ लिटिल रेड हेन लिव्ह इन अ फार्म विथ अ कॅट, डॉग अँड अ डक. वन डे शी फाउंड अ फ्यू ग्रेन्स ऑफ व्हीट. बघा काय असतं, एक छोटी कोंबडी असते, ती कोणाबरोबर राहत असते, शेतात राहत असते. कोणाबरोबर? अ कॅट मांजर, डॉग कुत्रा, डक म्हणजे बदक. वन डे शी फाउंड अ फ्यू ग्रेन ऑफ व्हीट, म्हणजे काय, एक दिवस तिला काही गव्हाचे दाणे सापडतात. व्हीट म्हणजे काय, गहू. ठीक आहे, ग्रेन्स म्हणजे दाणे आणि ग्रेन म्हणजे दाणा. ठीक आहे, एस लागला की अनेक वचन होणार आहे यामध्ये. ठीक आहे, हे पहा इथे शी फाउंड अ फ्यू ग्रेन ऑफ व्हीट. ठीक आहे, अशा प्रकारे हे पोयमची आपल्या लेसनची स्टार्टिंग आहे. बघा तर मग काय आहे नेक्स्ट. काय होतं, तिला ते गव्हाचे दाणे सापडतात. मग काय, ती काय करते, विचारते. हु विल सॉ द व्हीट, शी सेड. नो आय नॉट, सेड द डक. नो आय, सेड द कॅट. नो आय, सेड द डॉग. व्हेरी वेल देन, सेड द लिटिल रेड हेन. आय विल. सो शी सॉ द व्हीट, म्हणजे काय, ती विचारते हे गव्हाचे दाणे कोण पेरणार आहे. डक म्हणतो मी नाही, कॅट नाही, डॉग नाही, मी पेरणार नाही. मग ती हेन म्हणते ठीक आहे, मग मी पेरते. ठीक आहे, मग ती ते गव्हाचे दाणे इथे जमिनीमध्ये पेरते. बरोबर. आफ्टर सम टाइम द व्हीट ग्रो टॉल विथ अ अर्न फुल ऑफ ग्रेन. हु विल कट द व्हीट, आस्क द लिटिल रेड hen. No, said the duck. No, I, said the cat. Not I, said the dog. Very well then, said the little red hen. I will. So she cut the wheat. बघा ती विचारते, आता हे गव्हाचे जे दाणे पेरलेले आहेत त्याला सुंदर असे ते उगवले पण आहेत आणि त्याला सुंदर असे दाणे सुद्धा आलेले आहेत. आता हे दाणे किंवा हे रोप कोण कट करेल. त्यावेळेस डक म्हणतो मी करणार नाही. कॅट पण म्हणते मी करणार नाही. डॉग पण म्हणतो मी करणार नाही. मग ती म्हणते ठीक आहे, मीच करते. मग ती ते गव्हाचे दाणे किंवा ते रोप कट करते. मग काय होतं, नाव शी सेड हु विल ट्रॅश द व्हीट. नॉट आय, सेड द डक. Not I, said the cat. Not I, said the dog. Very well then, said the little red hen. I will. So she trashed the wheat. बघा ह्याच्यामध्ये काय आहे बघा. ती विचारते आता हे ट्रॅश म्हणजे हे या रोपापासून दाणे कोण वेगळे करणार आहे. डक म्हणतो मी करणार नाही. कॅट म्हणते मी करणार नाही. डॉग पण म्हणतो मी करणार नाही. मग लिटिल रेड हेन काय म्हणते, ठीक आहे मी करते. ठीक आहे, मग ती ते गव्हाचे दाणे वेगळे करते. मग बघा पुढे काय होतं. When the wheat was trashed, she said, who will grind the wheat. आता बघा ग्रेंड म्हणजे बारीक करणे, ग्रेन म्हणजे दाणे आणि ग्रेंड म्हणजे बारीक करणे. बरोबर. नॉट
सेड द डक. नॉट आय म्हणजे काय, तो म्हणतो मी करणार नाही. मग मांजरीला विचारते, मांजर पण नाही म्हणते. कुत्र्याला विचारतात, कुत्रा सुद्धा नाही म्हणतो. मग व्हेरी वेल देन सेड द लिटिल रेड हेड. मग ती म्हणते ठीक आहे राहू द्या मी करते. मग ती ते बारीक करते, त्याचं गव्हाचं पीठ बनवते. बघा ती गव्हाचं पीठ बनवत आहे. मग when the wheat was ground into flour she said who will bake the bread. मग ती म्हणते आता बघा ह्याचं मी पीठ सुद्धा केलेलं आहे, आता ह्याचा ब्रेड कोण बनवणार. नॉट आय सेड द डक. डक म्हणतो मी बनवणार नाही. कॅट म्हणते नॉट आय सेड द कॅट. मी बनवणार नाही. मांजर पण तसंच म्हणते. नॉट आय सेड द डॉग. डॉग पण म्हणतो मी पण बनवणार नाही. देन द शी सेड काय म्हणते मग ती, ओके शी विल बेक अ लवली लॉफ ऑफ ब्रेड. मग काय होतं, तीच स्वतः काय करते, केक किंवा ब्रेड बनवते. लवली लॉफ ऑफ ब्रेड. लॉफ म्हणजे लुसलुशीत मऊ मऊ असा ब्रेड ती बनवते. देन शी सेड हू विल ईट द ब्रेड. मग ती विचारते ब्रेड कोण खाणार. मग ओ आय विल सेड द डक. मग डक म्हणतो मी ब्रेड खाणार. कॅट पण म्हणते ओके मी पण ब्रेड खाणार. डॉग पण म्हणतो मी पण ब्रेड खाणार. मग आता ती म्हणते ओ नो यू वोंट सेड द लिटिल रेड आय विल. ती म्हणते नाही तुम्ही नाही मी खाणार. का, कारण अँड का. मग पुढे काय होतं, शी कॉल्ड हर चिक्स देन ऑल एट अप द लवली लॉफ ऑफ ब्रेड. मग काय होतं, ती तिच्या पिल्लांना बोलवते आणि असा सुंदर असा ब्रेड जो बनवलेला असतो ते सगळेजण खातात. बघा आता इथे काय आहे, खालील चित्र योग्य त्या क्रमाने लावण्यासाठी त्यांना क्रमांक द्या. प्रत्येक चित्राबाबत एखादे वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा. आता बघा हे काय आहे, इथे पहिलं ऑप्शन काय आहे बघा, हिला गव्हाचे दाणे सापडतात पहिले, बरोबर. महा 1 ठीक आहे. मग गव्हाचे दाणे लावते, मग त्याचे रोप होतात. 2 नंबर मग ते गव्हाला दाणे येतात, मग ते गव्हाचे दाणे ती वेगळे करते. मग हे ऑप्शन 3. मग ती ते दाण्याचं पीठ किंवा त्या गव्हाचं पीठ बनवते. नंबर 4. मग ती ब्रेड बनवते. मग ती आणि तिचे पिल्ल मिळून तो ब्रेड खातात. बरोबर, आलं लक्षात. आता ह्यामध्ये काय, इथे हेन इज, त्याच्यामध्ये फर्स्ट वाक्य काय येईल, हेन इज सोईंग द व्हीट म्हणजे काय, ती गव्हाचे दाणे लावत आहे. शी इज कटिंग द व्हीट, इथे ती कट करत आहे. मग शी इज ट्रॅशिंग द व्हीट म्हणजे गव्हातून दाणे वेगळे करत आहे. शी इज मेकिंग द व्हीट फ्लोर. बरोबर, गव्हाचं पीठ बनवत आहे. मग पुढे काय, शी इज बेकिंग द ब्रेड म्हणजे काय, बेकिंग द ब्रेड म्हणजे काय, बेक म्हणजे बनवणे, ब्रेड बनवत आहे. बेक करत आहे म्हणजे काय, त्याचा डो बनवला आणि तो ओव्हन मध्ये ठेवला आणि त्याचं बेक म्हणजे काय, तो त्यामध्ये भाजला. ठीक आहे. आणि मग काय केलं, तो ब्रेड तिने आणि तिच्या पिल्लाने मिळून खाल्ला. नाव शी अँड हर चिक्स एट द ब्रेड. अशा प्रकारे सेंटेन्स तयार करायचे आहे. आलं सर्वांच्या लक्षात. चला दुसरा बघूया. दुसऱ्यामध्ये काय आहे बरं, बघा. लुक ॲट द पिक्चर. चित्र पहा, वर्णन वाचा.
पुढे काय होईल ते सांगा. तुमचे उत्तर लिहून काढा. बघा, मिस्टर क्लीन डज नॉट लाईक द स्क्रबिंग ऑन द वॉल. व्हॉट विल ही डू? ही विल क्लीन द वॉल. आन्सर काय आहे? त्याला हे वॉल वरती असं लिहिलेलं आवडत नाही, मग तो काय करेल? ही विल क्लीन द वॉल. म्हणजे काय? तो ते वॉल साफ करणार. बरोबर. मिस्टर नॉकर वॉन्ट टू एंटर द हाऊस. व्हॉट ही विल डू? मिस्टर नॉकर, नॉकर म्हणजे वाजवणारा, काय करणार? तो ही विल नॉक. म्हणजे काय? NOCK. ही विल नॉक द डोर. बघा, येते सगळ्यांच्या लक्षात? बघा कसं आहे, इकडे काय लिहिलंय? मिस्टर नॉक वॉन्ट टू एंटर धिस हाऊस. व्हॉट विल ही डू? आता इथे काय प्रश्न केलेला आहे आपल्याला? होईल, पुढची क्रिया काय होईल ते तुम्हाला उत्तर लिहून काढायचं आहे. इथे तो त्याला या घरात जायचं आहे, मग त्यासाठी त्याला काय करावं लागेल? डोर नॉक करावं लागेल की नाही? दरवाजा वाजवावा लागेल की नाही? डोर वाजवणे म्हणजेच काय? डोर नॉक करणे. ठीक आहे. तो ज्यावेळेस डोर नॉक करेल त्यावेळेसच ते डोर ओपन करतील आतली माणसं. बरोबर. तसंच इथे त्याची कृती काय आहे पुढची? नॉक द डोर. येते सगळ्यांच्या लक्षात? बघा, मनीषा इज हंग्री. व्हॉट विल शी डू? मनीषाला भूक लागलेली आहे, मग काय? शी विल ईट. शी विल ईट म्हणजे काय? ती काहीतरी खाईल, म्हणजे तिची भूक जाईल. बरोबर. पुढचं काय आहे? मनीष इज थर्स्टी. व्हॉट विल ही डू? मनीषला तहान लागलेली आहे. बघा, तुम्हाला तहान लागते, तुम्ही काय करतात? पाणी पितात ना? ही खेळायला जातात, पाणी पितात. बरोबर. तसंच मनीषला तहान लागली आहे. व्हॉट ही विल डू? ही विल ड्रिंक द वॉटर. वॉटर म्हणजे पाणी. ठीक आहे. पुढे, डॉली फेल्स अँड हर्ट हर नी. व्हॉट विल हर फ्रेंड्स डू? टेक हर टू डॉक्टर. बरोबर. तुम्ही पडलात, काही जर झालं तर तुम्ही कोणाकडे जाता? टेक हर टू डॉक्टर. बरोबर. पुढे, मिस्टर अँड मिसेस इंजिनियर आर बिझी. शी वॉन्ट्स टू प्ले. व्हॉट विल हॅपन? बघा, मिस्टर अँड मिसेस हे दोघं जण इंजिनियर आहेत, हे त्यांच्या कामामध्ये बिझी आहे आणि शिरूला त्यांच्यासोबत खेळायचं आहे. व्हॉट विल हॅपन? बघ बघा काय होईल? शिरू will bark and give the ball to keep the ball. बरोबर. आपण इथे असं करूया. मला असं म्हणायचं आहे की शिरू हा त्यांच्या दोघांना सांगेल की माझ्यासोबत खेळा, पण कुत्र्याला बोलता येतं का? नाही. मग तो काय करेल? शिरू विल SHRUE शिरू will take a ball
in his mouth and play. This action is shown that he want to play. बरोबर, कुत्र्याला बोलता येत नाही. शिरू हा कुत्रा आहे. मग तो काय करणार, त्याच्या तोंडामध्ये बॉल घेणार आणि त्या दोघांना खेळायचं आहे असं दाखवणार. मग ते दोघ जण त्याच्या बरोबर खेळतील. बरोबर. पुढचं बघा. सुनील इज गेटिंग रेडी फॉर स्कूल. इट्स ऑल अबाउट द रेन. व्हॉट विल दे डू. बघा आता सुनील इज गेटिंग रेडी फॉर स्कूल. त्याला शाळेत जायचं आहे आणि बाहेर पाऊस येत आहे. मग काय होईल, सुनील अंब्रेला घेऊन स्कूलला जाईल. आपण इथे लिहूया. सुनील will take a umbrella and go to school. फाईन. अशा प्रकारे आन्सर लिहायचे आहेत. दाजी इज गोइंग टू वॉटर द प्लांट. बघा पाऊस येत आहे, पाऊस येणार आहे म्हणजे काय, इट्स अबाउट टू रेन म्हणजे पाऊस येणार आहे. मग तो झाडाला पाणी घालून उपयोग आहे का, नाही. ही विल नॉट प्लांट दी वॉटर म्हणजे तो झाडाला पाणी घालणार नाही. विनीता काकू हॅज पुट द क्लोथ्स ऑन द क्लोथ्स लाईन टू ड्राय. बघा इथे कपडे वाळत टाकलेले आहेत. विनीता काकू काय करतील, शी विल टेक दी CL बघा आपण ते थोडस इकडे लिहूया. ठीक आहे. शी विल टेक ऑफ दी ऑल क्लोथ्स फ्रॉम क्लोथ लाईन. ओके. तिथे कपडे बाहेरचे घरात घेऊन येईल. सुंदरा इज ग्रासी म्हणजे काय, ती हे गवत खात आहे. पाऊस आला तर मग काय होईल, ती शी विल गो टू द शेड. मग ती शेड मध्ये जाऊन थांबेल. बरोबर. पुढचं. सॉ what the people and animals in the picture are doing and answer the question. बघा प्रश्न काय आहे आणि इथे ऑप्शन काय दिलेले आहेत. चला आपण बघूया. पहिलं काय आहे ऑप्शन, माकड आहे. किंवा मग आपण पहिले प्रश्न वाचूया, मग योग्य उपयोग येणार आपलं आन्सर बघूया. ठीक आहे. बघा पहिले काय आहे चित्रामध्ये दाखवलेलं, पॅरोट आहे, मंकी, गर्ल, बफेलो, अ मॅन अँड ग्वावा. ठीक आहे. हू टूक द ग्वावास. ग्वावा कोण घेत आहे, मंकी. का, कारण तो इथे झाडावर इथे आहे आणि इथे चित्रामध्ये त्याच्या तोंडामध्ये ग्वावा भरलेला म्हणजे गोवा नाही, ग्वावा म्हणायचं, गोवा म्हणायचं नाही. गोवा म्हणजे हे प्लेस आहे. ठीक आहे. आणि ग्वावा म्हणजे फ्रूट आहे.
तर हे ग्वावाज म्हणजे काय, पेरू. तर ते ग्वावाज कोण घेतला आहे, माकडाने घेतलेला आहे, कारण इथे त्याच्या तोंडामध्ये पेरू दिसत आहे, बरोबर. म्हणून आन्सर काय आहे, मंकी. बघा, चंपा इज सेलिंग फ्लावर्स ऍट द बस स्टॉप. बघा, चंपा ही चंपा, बरोबर. आणि हू गॉट द फ्लावर. आता बघा, कोणाच्या डोक्याला फुलं आहेत इथे चित्रामध्ये, ग्रॅनी, बरोबर. आजीच्या केसांना फुलं आहेत. सोनू अँड मोनू आर बिझी वॉचिंग टीव्ही. हू ड्रँक द मिल्क. दूध कोण पिले. बघा, इथे मणिमाऊच्या तोंडाला दूध लागलेलं आहे, म्हणून मणिमाऊ दूध पिली. बघा, मगन अँड हिज ग्रँडर आर लुकिंग फॉर मगन्स रिंग. काय करतायत हे, मगनची रिंग हरवली आहे. आणि गार्डनर म्हणजे हा बागकाम करणारा, बरोबर, माळी, ते मगनची रिंग शोधत आहे. कुठे आहे ती रिंग, कावळ्याच्या चोचीत. हे बघा इथे, हू फाउंड द रिंग, क्रो फाउंड द रिंग, बरोबर. अशा प्रकारे हे आपलं झालेलं आहे. नेक्स्ट आहे लिसन, रिपीट अँड सिंग. ऐका, म्हणा, हे गाणं हावभावासह म्हणा. बघा, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाव, जस्ट नाव आय फाउंड अ पीनट, फाउंड अ पीनट जस्ट नाव. बघा, पीनट म्हणजे काय, शेंगदाणा, ठीक आहे. फाउंड अ पीनट म्हणजे काय, मला शेंगदाणा सापडला, शेंगदाणा सापडला. क्रिक टू ओपन, क्रिक टू ओपन, जसा फोडला की क्रिक आवाज येतो, बरोबर. क्रिक टू ओपन जस्ट नाव आय क्रिक इट ओपन. क्रिक इट ओपन जस्ट नाव, आताच मी काय केलं, तो शेंगदाणा फोडला. एट द पीनट, एट द पीनट जस्ट नाव, एट द पीनट जस्ट नाव. काय होतं, तो पीनट खातो. गॉट स्टमक एक जस्ट नाव आय गॉट अ स्टमक एक जस्ट नाव. बघा, मग काय होतं, त्याच्या पोटात दुखायला लागतं. स्टमक एक म्हणजे काय, पोटात दुखणे. कॉल द डॉक्टर जस्ट नाव, कॉल द डॉक्टर जस्ट नाव. डॉक्टरांना बोलवा. ऑपरेशन जस्ट नाव, ऑपरेशन जस्ट नाव म्हणजे काय, आता ओटी म्हणजे काय, ऑपरेशन थिएटर, ऑपरेशन करायला घेऊन जात आहे, ठीक आहे. फिलिंग बेटर जस्ट नाव आय एम फिलिंग बेटर जस्ट नाव. बरं वाटत आहे आता, बरं वाटत आहे. बाय बाय डॉक्टर जस्ट नाव, बाय बाय डॉक्टर जस्ट नाव. बघा, मग तो काय करतो, डॉक्टरला बाय करत आहे, ठीक आहे. बघा, रीड द वर्ड अँड व्हॉट्स द रॉंग विथ दॅट पीपल, राईट डाऊन द आन्सर. शब्द वाचा, लोकांना काय झालं आहे ते सांगा, तुमची उत्तरे लिहा. बघा, इथे काय लिहिले, धिस बॉय हॅज अ स्टमक एक म्हणजे काय, या मुलाच्या पोटात दुखत आहे. धिस लेडी हॅव अ हेडेक म्हणजे काय, डोकं दुखणे. धिस लेडी हॅव अ कोल्ड अँड कफ, तिला सर्दी आणि खोकला झालेला आहे. धिस मॅन हॅव अ फिवर म्हणजे ताप आलेला आहे, ठीक आहे. पुढचं बघूया. 3 म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, ट्रू फ्रेंड्स, बरोबर. ट्रू फ्रेंड म्हणजे काय, खरे मैत्री किंवा खरे मित्र. बघा, अमन वॉज इन अ कॉलेज, ही हॅड मेनी फ्रेंड्स बट हिज बेस्ट फ्रेंड वॉज अ रोनक. अमन हा मुलगा असतो, त्याला खूप फ्रेंड असतात, पण रोनक हा त्याचा बेस्ट फ्रेंड असतो. तो म्हणतो, हॅलो रोनक, हॅलो अमन, लेट्स गो होम इन माय कार. हॅलो रोनक, अमन काय म्हणतो,
हॅलो, लेट्स गो इन माय कार. चल माझ्या गाडीत जाऊ या. रोनक इज सो रिच अँड अमन इज सो पुअर. हाऊ कॅन बी दे फ्रेंड्स? हा तिसरा जो असतो हा विचार काय करतो? रोनक इज रिच. रोनक खूप श्रीमंत आहे आणि अमन जो आहे हा गरीब आहे, तरी सुद्धा हे फ्रेंड्स कसे काय? तर काय होतं? अमन फेल इल. ही डिडंट गो टू कॉलेज फॉर 3 days. काय होतं? अमन असतो तो आजारी पडतो. हिज फ्रेंड केम टू सी हिम. काय होतं? हिज फ्रेंड्स केम टू सी हिम. त्याला त्याचे मित्र बघायला येतात. हाऊ आर यू अमन? गेट वेल सून. फ्रेंड्स काय म्हणतात? तू कसा आहेस? लवकर बरा हो. हा म्हणतो आय डिडंट सी रोनक. मला इकडे रोनक दिसत नाहीये. कुठे आहे तो? रोनक. वेअर इज युअर फ्रेंड अमन? ही इज इन. हा याला विचारतो, रोनक तुझा अमन हा फ्रेंड कुठे आहे? तो काय म्हणतो? ही इज इन. Yesterday we went to his house but you didn't come. आम्ही काल त्याच्या घरी गेलो होतो पण तू काल आला नाहीस. तो म्हणतो I was busy. मग काय होतं? Your best friend is ill and you were busy, I see. तो म्हणतो तुझा मित्र बेस्ट फ्रेंड आजारी आहे आणि तरी सुद्धा तू आला नाहीस का? तर तू बिझी होतास. अमन. Anyway you cannot be a good friends. तो म्हणतो बरं असू दे, तुम्ही काय चांगले मित्र नाही. मग हा विचारतो व्हाय. व्हाय म्हणजे का? बघा आता पुढे बघू या. अमन डिडंट इवन आस्क अस अबाउट यू. दॅट्स ऑल राईट. तो म्हणतो तो त्याने तुझ्याबद्दल विचारलं सुद्धा नाही. तो म्हणे ठीक आहे असू दे, नाही विचारलं काही प्रॉब्लेम नाही. द नेक्स्ट डे मुन्ना वेंट टू अमन्स हाऊस. नेक्स्ट दुसऱ्या दिवशी काय होतं? मुन्ना वेंट टू अमन्स हाऊस. मुन्ना हा अमनच्या घरी जातो. थँक्यू फॉर कमिंग मुन्ना, आय एम मच बेटर नाव. तो म्हणतो थँक्यू तू आलास, बरं झालं तू आलास, मी आता पुष्कळ बरा आहे. व्हॉट सॉर्ट ऑफ युअर फ्रेंड डस रोनक? ही डझंट केम टू सी यू ॲट ऑल. बघ तुझा मित्र तुला बघायला सुद्धा आला नाही. बघा पुढे काय होतं? ओ बट ही इज द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. तो काय म्हणतो? असू दे, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. हाऊ कॅन यू से दॅट? तो म्हणते असं कसं म्हणू शकतोस तू? तो तुला साधं बघायला सुद्धा आला नाही आणि तू त्याला बेस्ट फ्रेंड कसं म्हणू शकतोस? दे वॉक टू द शॉप नियर अमन्स हाऊस. ते दोघं जण अमनच्या घराजवळ जातात. मग काय होतं? कम आय विल शो यू. तो म्हणतो चल मी तुला काहीतरी दाखवतो. व्हॉट अ रिच बॉय लाईक रोनक वर्किंग इन अ शॉप. अमन सारखा रिच बॉय लाईक रोनक सारखा श्रीमंत मुलगा त्या दुकानात काम करत होता. येस मुन्ना, ही इज डुईंग माय जॉब. म्हणजे काय? तो माझं काम करत आहे. आय वर्क इन दिस शॉप इन द इव्हनिंग. मी संध्याकाळी या दुकानावरती काम करतो. वेन आय फेल इन द शॉपकीपर सेड इफ यू डोंट कम टू वर्क आय विल गिव्ह युअर जॉब टू सम अनदर बॉय. बघ तू जर आजारी आहेस, तू आला नाहीस, तर मी तुझं काम दुसऱ्याला देईल. म्हणजे काय करेल? मी तुला कामावरून काढून टाकेल. बघा डोंट वरी अमन, आय विल गो टू वर्क फॉर यू. यू कॅन गो बॅक टू वर्क वेन यू आर बेटर. गो होम अँड रेस्ट. बघा रोनक काय म्हणतो अमनला, तू काय काळजी करू नकोस. तुझ्याऐवजी मी जॉबला जातो, मी कामावर जातो आणि तू घरी जा आणि आराम कर. तुझं काम मी करेन. तुला बरं वाटलं की तू पुन्हा ये, मग तुझं काम तू परत सुरू कर. अशा प्रकारे रोनक अमनला मदत करतो. बघा श्रीमंत घरातला मुलगा आहे हा, तरी सुद्धा त्याच्या मित्राला मदत करण्यासाठी त्याने त्याची श्रीमंतीचा गर्व दाखवला नाही. त्याने आपल्या मित्राची
काळजी आहे हे कशातून दाखवलं, त्याला अशा प्रकारे मदत करून. नुसतं बोलून होणार आहे का? तू माझा चांगला मित्र आहेस, तू माझी चांगली मैत्रीण आहे, असं नुसतं म्हणण्याने आपण कोणाचे चांगले मित्र किंवा मैत्रीण होऊ शकतो का? नाही होऊ शकत. आपली खरे मित्र आणि मैत्रिणी आपल्याला केव्हा लक्षात येतात? जेव्हा आपल्याला अडचण असेल, आपण कोणत्या प्रॉब्लेम मध्ये असू, जेव्हा ते आपल्याला मदत करतात त्यावेळेसच आपल्याला आपले खरे फ्रेंड्स कोण आहे हे समजत असतं. बरोबर? अशा प्रकारे आपण माणसं ओळखायची आहेत. आपल्याला वेळेवरची जो मदत करतो, आपणही इतरांना दरवेळेस मदत करायची आहे. मग काय होतं त्याने? आपली नाती चांगली होतात, आपल्याला मित्र मैत्रिणी भरपूर होतात आणि आपलं जीवन सुखमय आनंदीमय होतं. त्यामुळे आपण काय करायचं? भरपूर फ्रेंड्स बनवायचे आहेत. ठीक आहे. पण फ्रेंड्स बनवताना कोणावरतीही आंधळा विश्वास ठेवायचा नाही. सगळ्यांनी पहिले आपले फ्रेंड्स कोण आहे आधी हे ओळखायचं आहे. सगळ्यांशी चांगलं वागायचं आहे, गोड बोलायचं आहे, नम्रतेने वागायचं आहे. कोणत्या मोठ्या व्यक्तींना उठून बोलायचं नाही. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे शॉर्ट मध्ये बघितलेलं आहे. चला आता आपण पुढे बघूया काय होतं. हॅलो मुन्ना, हिअर्स युअर मनी. अमन बघा, रौनक काय म्हणतो? हॅलो मुन्ना. तो मुन्नाला हॅलो करतो आणि अमनला काय म्हणतो? हे घे तुझे पैसे घे. बट यू डिड द वर्क. रौनक, बर तू काम केलं आहेस. आय डिड द वर्क फॉर यू. अमन, तो मी काम हे तुझ्यासाठी केलेलं आहे. नाव आय एम बेटर. आय विल गो बॅक टू वर्क फ्रॉम टुमॉरो. बघ, मी आता बरं आहे, मी उद्यापासून कामावरती जाईल. बघ, थँक्यू रौनक, यू आर शोन मी व्हॉट ट्रू फ्रेंडशिप इज. हा काय म्हणतो? थँक्यू रौनक, तू मला दाखवलंस की खरी मैत्री ही काय असते. ठीक आहे. यामधून आपल्याला काय समजतं? ट्रू फ्रेंडशिप. बघा, नेक्स्ट आहे डेट्स, डेज ऑफ द वीक. डेट्स म्हणजे काय? बघा, फाइंड द अप्रोप्रिएट डेट्स अँड डेज. बघा, येस्टरडे म्हणजे काल. समजा आज 30 तारीख आहे, तर इथे किती असेल? 29 एप्रिल. APRIL. ठीक आहे. 30 एप्रिल. हे बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिलला 30च असतो. एप्रिल नंतर काय येतो? मे. मग इथे काय येईल? 1 मे. 31 एप्रिल तारीख असते का? 31 एप्रिल तारीख येते का कधी? नाही. बघा कसं मोजायचं? इकडे बघा, हे आपला हात आहे बरोबर. या हाताला अशी मुठ्ठी वळवायची. मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. बघा, जानेवारी 31, फेब्रुवारी किती असते? 28 किंवा 29. मग परत मार्च 30 असते का? नाही. 31 मार्च. मग 30 एप्रिल. नंतर मे 31. मग जून, जुलै. ठीक आहे. जसा उंच येईल तो 31 आणि जो खाली येईल तो 30. फेब्रुवारीला 30 येत नाही, मग तो काय? 28 किंवा 29. बरोबर? अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, मग हा 1 मे. मग 12 जानेवारी काल होती, मग आज किती राहील? 13 जानेवारी. मग URY. ठीक आहे. इथे जागा कमी आहे म्हणून मी असं लिहिलं आहे. बघा, आता इथे काय येईल? 14 जानेवारी. बघा, इथे 7 तारीख आहे म्हणजे उद्या 7 आहे, म्हणजे आज किती झाली? 6 आणि आधी 5. बरोबर? बघा, येस्टरडे, टुडे, टुमॉरो. मंडे आला आहे, मग इथे काय? संडे. मंडे TUESDAY. मग इथे ट्यूजडे. ठीक आहे. बघा, वेडनेसडे. मग नंतर काय येईल?
थर्सडे, फ्रायडे, मग सॅटरडे आहे, मग इथे काय येईल आधी फ्रायडे, बरोबर. मग त्याच्या आधी ट्यूजडे. ठीक आहे, अशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, फाइंड द अंडरलाईन द फॉलोइंग वर्ड्स ऑन इट. ठीक आहे, त्या खाली गुण करा. फाइंड द अंडरलाईन वर्ड्स फॉर द पेज नंबर 22 अँड 24. बघा, 22 to 24 मध्ये बघा, आता इथे पेज नंबर 22, बरोबर. हा पेज नंबर किती आहे 22 आहे, बरोबर. 22 to 24 मध्ये आपल्याला हे वर्ड्स शोधायचे आहे. टुमॉरो रिच विल कम वर्क. बघा, बघा इथे पहिल्या पानावरती टुमॉरो हा शब्द आहे का? बघा 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 बघा, फ्रेंड बोलते, फ्रेंड, टुमॉरो नाहीये, बरोबर. इल हा शब्द आहे, मग इल आपण पहिले शोधला. बघा, रिच शब्द सुद्धा आहे, रिच आहे, बरोबर. रिच घेतला, मग कम वर्क टुमॉरो. कम शब्द आहे का? कम आहे. टुमॉरो याच्यात नाही. बघा इथे टुमॉरो. ठीक आहे, आणि पुढचं काय आहे? वर्क. वर्क शब्द सुद्धा इथे आहे. ठीक आहे, आपल्याला सापडली आहे. बघा, आता पुढचं काय आहे? कीपिंग क्वाइट. बघा, लिसन केअरफुली अँड enact in a pair. Hello Namrata, are you busy? Shall we play out? Shall we go out to play? बघा, ही काय म्हणते? हॅलो नम्रता, हाऊ आर यू बिझी? तू काय विचारते? तू बिझी आहेस का? शॅल वी गो आउट टू प्ले? चल आपण बाहेर खेळायला जाऊ या. हे व्हॉट्स रॉंग विथ यू? तू विचारते काय झालं, काय 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 होत आहे? आर यू अँग्री विथ मी? ती विचारते तू माझ्यावरती रागवली आहेस का? कॅन आय टेक युअर पेन? मी तुझा पेन घेऊ? ती म्हणते वेअर इज इट? ती म्हणते कंपॉस बॉक्स दाखवते. कुठे आहे? कंपॉस मध्ये आहे. वेअर इज मिताली? ती म्हणते मिताली कुठे आहे? ती अशी करते, काय माहिती, मला माहित नाही. वेअर इज श्यामा? श्यामा कुठे आहे? ती बघ तिकडे आहे, असं हाताने दाखवते. ऑन द प्ले ग्राउंड? ती विचारते प्ले ग्राउंड वर आहे का? ती हाताने नाही म्हणते. मग इन द ऑफिस? ऑफिस मध्ये आहे का? हाताने नाही म्हणते. देन थँक आय विल गो टू हर. ठीक आहे, मी तिच्याकडे जाते. बघा, ती काही बोलत नाही, सगळं ऍक्शन मध्ये बोलते. बघा, नेक्स्ट काय? मॅच द ऍक्शन अँड मीनिंग अप्रोप्रिएट स्पीच नियर इच पिक्चर. ठीक आहे, बघा हे आजोबा असं कानाला हात लावून आहेत, म्हणजे काय? आय कांट हिअर यू, मला ऐकायला येत नाही, म्हणून हे जॉईंट आपण केलेलं आहे. कम हिअर, इकडे बोलवणे, कसं? असं, म्हणून कम हिअर. इट्स व्हेरी गुड. व्हेरी गुड छान, छान छान म्हणजे असं, बरोबर. आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही. ते कोणतं आहे? हे आहे. ठीक आहे, सॉरी, मला माहित नाही